आज 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या 17व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे, म्हणून पहिल्या सगळ्यात अगोदर शुभेच्छा. आणि आज जे आंदोलन करण्याची वेळ ज्या कारखानदारामुळे आलेली आहे, अर्थातच जी काजळी परतूर शहर आणि परिसरामध्ये अर्थातच कारखान्याच्या 10-10 किलोमीटरपर्यंत ही काजळी पसरलेली असते. सध्यासुद्धा तुम्ही पाहिलं तर कोणाच्याही गच्चीवर गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की काजळी त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये आढळेल. काजळीचे दुष्परिणाम सोबतच जे काही प्रदूषित पाणी आहे, सांडपाणी, त्याचं जे काही आउटलेट आहे कारखान्याचं, त्याचं पाणी असेल, याचे दुष्परिणाम परिसरातल्या लोकांच्या आरोग्यावर होतं हे सर्वश्रुत आहे. मग एवढं मोठं आउटलेट पाणी हे दुधनेमध्ये सोडलेलं आहे. त्याच्यानंतर काजळी, मी डॉक्टरचं नाव सांगत नाही बिचाऱ्या, पण त्यांनी सांगितलं मला स्पष्ट की सर, सध्या कोरेगाव असेल किंवा त्या परिसरातले सगळ्यात जास्त लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसाचे आरोग्य बिघडण्याचं कारण, फुफ्फुसाचे आजार, खोकले, हे केवळ आणि केवळ काजळीमुळे आहेत. हे दुर्दैव आहे. आत्तापर्यंत इतक्या वेळा निवेदनं दिली, गेल्या वर्षी 2 वर्षापासून जवळपास हा पाठपुरावा चालू आहे, तरीसुद्धा या बाबतीमध्ये जो काही पोल्युशन विभाग आहे तोही दुर्लक्ष करतो. अर्थातच राजकीय हस्तक्षेपामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु परतूर आणि परिसरामध्ये ज्या पद्धतीनं अशा परिस्थित्या ओढवत असतात हे बी आम्हाला मान्य आहे, परंतु त्याला काहीतरी प्रतिबंध घातला पाहिजे. ही रिस्पॉन्सिबिलिटी त्या कारखानदाराची आहे. परंतु तो कारखानदार काय करतो, इथल्याच राजकीय मंडळीला, काही पत्रकार बांधवांना हाताची धरतो आणि सरळ लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतो. आम्ही शेतकरी आंदोलनामध्ये हा अनुभव घेतला आहे. अहो, महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ परतूर तालुक्यामध्ये एखादा कारखानदार बाहेर येऊन कारखाना उभा केल्यानंतर प्रतिआंदोलन उभा करतो. आम्हाला लाज वाटली पाहिजे, इथल्या सगळ्यांनाच लाज वाटली पाहिजे की अशा पद्धतीनं जी आंदोलनं प्रतिआंदोलन करण्याचा प्रयत्न चालतो तो हाणून पाडला पाहिजे. हेच नाही, मला अत्तरभाईनं सुद्धा सांगितलं त्यांच्यासोबत चर्चा करत असताना की ह्या गावागावामधून त्याचे जे कर्मचारी आहेत, त्यांच्या कर्मचाऱ्यातल्या कुटुंबाच्या स्वाक्षऱ्या घेऊन किंवा कुटुंबातल्या आजूबाजूच्या पाहुण्या-रावण्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन या काजळीचा आम्हाला काहीही परिणाम होत नाही, जास्तीची काजळी नाही, ती फारशी नाही किंवा अपायकारक नाही, अशा पद्धतीचे ठराव गावागावामध्ये जमा करू शकतो, इतका शातीर माणूस आहे. माफ करा, वास्तव जे आहे ते मांडलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. कारण सध्याची परिस्थिती, मग एवढं मोठं अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर SDM साहेबांनी 3 वेळा पत्रव्यवहार त्यांना केल्यानंतर कारखान्याला तो काहीही त्याचं उत्तर देत नाही कारखानदार. याचा अर्थ काय घ्यायचा, म्हणजे मी काहीही केलं तर इथं खपवून घेतलं जातं, असाच त्याचा सरळ अर्थ होतो. म्हणून माझं सांगणं आहे की काजळीचा प्रतिबंध झालाच पाहिजे. तो असा प्रोपगंडा चालवेल की यांना कारखाना बंद पाडायचा आहे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जेव्हा शेतकरी आंदोलन केलं तेव्हासुद्धा मला हसू येतं की काही राजकीय मंडळीसुद्धा असं म्हणतात की आपल्याला कारखाना चालवायचा आहे. अरे येड्या, माझ्याकडं 15 एकर जमीन आहे, ऊस आहे, 15 एकर क्षेत्रामध्ये ऊस आहे माझ्याकडं जमिनीमध्ये. तो कारखाना बंद पाडण्याची मानसिकता माझ्यामध्ये येईल? जे शेतकरी आंदोलन आले होते त्यांच्यामध्ये होती? आम्हाला फक्त रास्त भाव पाहिजे, त्या रास्त भावासाठी आलो होतो. आणि काजळीचा सध्याचा जो संदर्भ आहे, आमच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं माणसावर माणसं घालणं ज्याला आपण म्हणतो, तो प्रकार या कारखानदाराचा चालू आहे. दुसरी गोष्ट, काही पत्रकारांना हाताची धरले, मुद्दामून आज जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, चुकीच्या बातम्या, वेगळ्या पद्धतीनं बातम्या लावण्याचं कारस्थान त्या ठिकाणी होतं. आणि लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन भेटता. अरे काय पद्धती आहेत ह्या तुमच्या? तुम्ही चांगल्या कामासाठी सामोरे या, तुम्हाला भविष्य आहे राजकारणामध्ये, राजकीय लोकांना. आमचं काय, रस्त्यावरचे सामाजिक कार्यकर्ते बोंबलत फिरत असतात, पण तुम्हाला तिथं राजकीय करिअर करायचे ना, तर तुम्ही लोकांच्या समस्या काय आहेत ते जाणून घ्या, त्या लोकांच्या समस्या पाहून त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि तुम्ही गेलं पाहिजे. आज आमच्या परिसरामध्ये या काजळीमुळे खोकल्याचे आजार किंवा फुफ्फुसाचे कॅन्सरसुद्धा यामुळे वाढले असतील. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची? माझं प्रशासनाला सांगणं आहे, तो खाजगी कारखाना जरी असला त्याला नॉर्म्स आहेत, त्यासाठी आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या टनेज म्हणून पैसे कपात होतात. साखर आयुक्तालय त्याच्या जीवावर चालतं, म्हणजे आमच्या जीवावर चालतं, आमच्या पैशावर चालतं, आमच्या टनेजमधून कापलेल्या पैशावर चालतं. हे सगळ्यांना माहीत असताना सुद्धा त्याची मगरुरी ज्या पद्धतीनं कारखानदाराची चालू आहे ती हाणून पाडली पाहिजे. हे चालणार नाही. माझा ऊस त्यांनी थांबवला, मुद्दामून सांगतो. किती पत्रकारांनी लिहिलं, मी सगळ्यांना जवळपास सांगितलं. म्हणजे कारखानदाराच्या विरोधात बोललं की त्याचा ऊस थांबवायचा,
त्याचा कोंडीत पकडायचं, तो अस्वस्थ होतो आणि शेवटी आमची आर्थिक नाडी ही ऊस आहे. इथं काजळीचा त्रास जवळपास वरफळमधल्या कोणाला नाही. वरफळमधले किती लोक आहेत, कोरेगावच्या किती लोकांना कोणाला नाही. परंतु त्या लोकांना खिंडीत पकडून गाठून त्यांना हातबल करण्याचं कारस्थान यांच्याकडून चालतं. हे हाणून पाडलं पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही मित्र हो गावकर, शेतकरी बांधवांनो, परिसरातल्या बांधवांनो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. तुमचे आरोग्यासाठी लागणारे उद्याचे जे काय हॉस्पिटलायझेशनसाठी जे पैसे आहेत ते जर अतिरिक्त लागत असतील तर काय करणार? शांत बसून चालणार नाही. आपण काही शंड नाहीत किंवा आपण आपल्या मनगटाच्या जीवावर जगू शकत नाहीत अशी परिस्थिती नाही. आम्ही काही केलं तरी तुम्ही शांत बसणार आहेत. आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. आणि मी यानंतर तर एक टन भर नाही, एक ऊससुद्धा तो या कारखान्याला देणार नाही. आत्ता सांगतोय मी. लगेच पंचगंगाला 200 रुपये कमी न देऊन टाकला. सगळे शेतकरी हे करू शकत नाहीत, आम्हाला माहिती आहे. म्हणून शेतकरी हातबल आहेत, त्या हातबलतेचा गैरफायदा घेऊ नये. आणि म्हणून मी महेश भाया तुमचे खूप खूप धन्यवाद. या परिसरातल्या सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की तुम्ही आलं पाहिजे, बोललं पाहिजे. का बोलत नाहीत? आम्ही त्यावेळेसही सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फोन कॉल केले होते या आंदोलनासाठी. कशाला आम्ही आंदोलन करू? काजळी बंद झाल्यावर आम्ही आंदोलन करणार नाहीत. आमच्या उसाला भाव जर तुम्ही 3000 रुपये दिला, कशाला आंदोलन करू? अभिनंदन करू. आम्ही जाऊन तुला हार घालू. सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे. परंतु शेतकऱ्याची मुस्काटदाबी होते, शेतकऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं आहे. आणि यामुळे आरोग्य बिघडल्यानंतरचं जे नुकसान आहे ते सुद्धा अवाजवी आहे. ते सहन होणार नाही, पेलणार नाही. म्हाताऱ्याच्या माणसाचे जीव जातील. म्हणून तुम्हाला विनंती आहे या माध्यमातून सर्वपक्षीय की आमची कळकळीची विनंती आहे, त्याला एक तर खडसावून सांगा कारखानदाराला, किंवा काजळी बंद करा आणि उसाचा हमी भाव द्या. काय वाईट आहे? आम्ही याच्यानंतर त्याचं अभिनंदन करायला जाऊ. आणि जो प्रोपगंडा आणखी एक सांगतो या माध्यमातून की कारखान्याच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक बंद पाडण्यासाठी संघटना करते, हे जे तुम्ही बोलताय ना, तर हे म्हणजे कारखानदार बोलतो याचं काही वाटत नाही, ते त्याचं काम आहे. परंतु परिसरातले काही लोक जर बोलत असतील तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सभेच्या जागेचा प्रश्न तर बोललो होतो मी. सभेची जागा शेतकऱ्याने दिल्यानंतर त्याचं अभिनंदन केलं, परंतु सभासुद्धा होऊ नये म्हणून आपलेच काही शेतकरी तिथं कडकारस्थानं करत होते. त्याच्या हस्तक त्याच्या पालखीचे भोई झाले रे भल्या हो तुम्ही. कारखानदाराच्या पालखीचे भोई झाले हे सगळे. तुमचं काहीतरी भागतंय, कोणाचं काहीतरी चालतंय म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं वागताय. चुकीचं हे. आणि SDM साहेबांना विनंती आहे, तुम्ही अधिकारी आहात, तुमचा तो अधिकार आहे. आणि लक्षात असू द्या, जो प्रशासकीय अधिकाऱ्याला अधिकार असतो तो अधिकाराचा वापर जर त्यांनी केला तर याचे नाक तोंड सगळं बंद होईल. म्हणून विनंती आहे, कारखाना बंद करा कोणीही म्हणत नाही. म्हणतोय आपण नाही, चालला पाहिजे. अभिनंदन. यापेक्षा चालण्यासाठी आमच्याकडून काय मदत लागते ते सांगा, आम्ही ते द्यायला तयार आहोत. परंतु चुकीचा प्रोपगंडा करू नका आणि चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये मानसिकता निर्माण करू नका. हे एक आमसभा घेताना सुद्धा कर्मचाऱ्याला बोलून आमसभा घेतात, त्यांचेच कर्मचारी बोलवायचे आणि त्या कर्मचाऱ्यामध्ये निर्णय झाला म्हणायचा. आणि तुमचे आमचे जे काही लोक आहेत त्यांना हाताशी धरायचं, हे जमणार नाही, सहन होणार नाही, सहन कोणी करणार नाही. म्हणून विनंती आहे, काजळीच्या बाबतीतला प्रश्न तात्काळ मिटला पाहिजे. तो तात्काळ का मिटला पाहिजे? लहान मुलं आहेत हो आजूबाजूला, कोणाच्याच घराला सगळे पक्के खिडक्या नसतात. उघड्यावर राहणारे गोरगरिबाचे लोक आहेत, त्यांच्या नाकातोंडामध्ये जर घरामध्ये 15 फुटापर्यंत फोर्समध्ये जर काजळी जात असेल तर माझं असं मत आहे घरातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जात असेल उघड्यावर, मग याचे दुष्परिणाम त्यांना कळत नाहीत का? म्हणून विनंती आहे, आमचा तुमच्यावर राग नाही, तुमची आमची दुश्मनी नाही किंवा तुमचं आमचं धुऱ्या भांड्याचं भांडण नाही. विनंती आहे की हा न्याय मिळाला पाहिजे. काजळी पहा तुम्ही, ते चित्र पाहिले, हेच नाही माझ्याजवळ सुद्धा फोटोज आहेत. आता सध्या माझ्या गच्चीवर चला, तुम्हाला दाखवतो काजळी आहे का नाही. म्हणजे चुकीचे आंदोलन नाही, चुकीच्या पद्धतीनं नाही, कोणाला वेठीस धरण्यासाठी नाही, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही हे बंद करा, एवढीच या माध्यमातून विनंती आहे. धन्यवाद.